फोर्स कॅम्पमध्ये राहण्याचा, पोलीस कॉलनीमध्ये राहण्याचा एकच गोष्ट आहे की तिथं तुम्हाला भेदभावाला जागा नाही, जागा नाही, पक्षपाताला जागा नाही, जातीभेदीला जागा, कशाला जागा नाही. कारण पोलिसाला पोलीस आहे. काय जर झालं ह्या घरामध्ये तर काळजी घेणारं बाजूचं घर असते ना. त्याच्यामुळे बघता येत नाही की बाजूच्या माणसाची जात कोणती बाबा, कारण त्याकडून मदत घ्यायची का नाही. प्रॉब्लेम्स आले थोडे. स्ट्रगल आयुष्यात कधीच नव्हतं. खाऊन पिऊन माणूस मस्त आहे. म्हणजे गरिबीची स्टोरीज नाही सांगायला का सांगायची नाही स्टोरी. बापानं कधी काही कमी केलं नाही, माईनं कधी काही कमी केलं नाही, पण त्या गोष्टीला समजून सांगितलं, समजून घेतलं, मग ती गरिबीची स्टोरी का सांगायची. नाही, बरेच जण ग्लोरिफाय करतात ना. स्ट्रगल कशाला म्हणायचं बा, तुला उठता चायना गेलंय, तुझं हागणं मधनं जागेवर आहे, तुला एक हात नाही, एक पाय नाही, डोळा नाहीये, तुला उद्याची भाकर आज बघावं लागायली, किंवा तुझं दररोज छत गळायला लागलंय, तुला ते सुधारणा गेलंय, तुला अभ्यास करायची खूप इच्छा आहे पण खिशात पैसे, हे स्ट्रगल मध्ये येते. बाकी सगळे प्रॉब्लेमला सोल्युशन आपल्यामुळे झालेले प्रॉब्लेम परत. प्रॉब्लेमला सोल्युशन याचं कारण सांगतो. जर ॲरोगन्स वाढवला तर एका बॉक्स मध्ये आयुष्य येतं, मग डिसिप्लिन वाढतं. मग डिसिप्लिन वाढलं की तुमची अवेलेबिलिटी लिमिटेड होते. अवेलेबिलिटी लिमिटेड झालं की मग सरांना भेटायला वेळ लागतो, सरांना भेटायला वेळ काढून यावं लागेल हे. आणि त्याच्यामध्ये काय होईल की मला रस्त्यावर पाणीपुरी खायला थांबता येणार नाही.